श्री सद्गुरु मल्लनाथ लीलामृत ग्रंथ अध्याय 26. श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. ओम नमो पांडुरंगा. ओम नमो पांडुरंगा. तोडोनिया भवभंगा भक्ता देसी निजपदा. पांडुरंग कैशारिती अमूर्ती मूर्त दिसती. भक्तजन तुज चिंतती पावावया निजपदा. पुंडलिके उभे केले गुप्तधन ते काढले. ब्रह्मीचे साम्राज्य आणिले उर्वीवरी. म्हणून पहा पंढरपूर विठुरायाचे नगर. उभा ठेवून या कटीकर वाट भक्तांची पाहतसे. जे भक्त येती दर्शना पुरविसी तयाच्या वासना. पावता मन कामना आनंदती सर्वही. सद्भक्त तुझे करती कीर्तन कीर्तनी गाती गुणगान. विसरोण तू देहभान तयांच्या कीर्तनी नाचसी. तयांच्या भक्तिभावा भुलोन तत्र धर्माघरी काढले पात्र. तेथे न करता पात्रा पात्र समभाव सर्वा दाविला. कोठे ओढतुसी ढोरे कोठे करसी खरारे. कोठे घेवो न भरारे भक्त मनोरथ पुरविसी. जनी संगे दळिता लाजन वाटे चित्ता. सावत्याचा मळा खुरपिता तूज संकोच वाटेना. तैसा माझे विरा गुरु निघता यात्रा करू. समागमे देवो न धिरू यात्रा सांग करविली. न्यून पडता समयासी घेऊन आलासी तुपाच्या घागरीसी. धरोणी जंगम रूपासी भक्त मनोदय पुरवले. द्रौपदी तुझा धावा करिता वस्त्र पुरविले अनंता. भोजन घेऊन ऋषीवंता संकट समयी रक्षिले. मल्ला गुरु पडता संकटी धावलासी तू जगजेठी. दावोन यवना प्रचिती भक्त मनोदय पुरविले. ऐसा तू भक्ताचा सखा पावये समयासी आता. पावोनी गुरुवचनी सिद्धता पूरवावे मनोरथ. भक्त ते काय असती भक्ती कासया म्हणती. हे तो उमजे ना चित्ती तू जाणता सर्व असे. जाणोनी माझा भाव तू तो समयासी पाव. वर्णावया गुरुराव कृपा भांडवल देई. मल्ला गुरु थोर दाविला मार्ग समोर. जया जैसे चित्त चकोर तेने जानवे ये ठाई. या लागी योग मार्ग दाविला षडचक्राचा शोध केला. सामान्या नाम महिमा बोलिला गत अध्यायी. गतकथा श्रवण करता पुढती सावधान व्हावे श्रोता. आळस निद्रा सारुणी तत्वता पुढील प्रसंग परिसिजे. मल्ला गुरु राहोन विदेह स्थितीसी. नित्य बोधतो सर्वासी. प्रपंची राहोन परमार्थेसी. कैसे असावे जानपा. स्वतः राहोनी संसारी कैसा धरावा चित्ती हरी. हे आचरोन आपले करी सर्वा देई पोधामृत. साधावे वैराग्य प्रपंची राहोन परधन परस्त्री मानोनी वमन. हे तो त्यागावे मनोमन प्रपंची वर्तत असता. प्रपंची वर्तता परी जावो नये विषय आहारी. सोडोनी विषय दुरी हरिपदी गोडी लावावी. हे विषय कैसे असती रोहिणीचे जळ दिसती. मृग जळवत भासती स्थिरता जेथे नसेची. पंचविषयी प्राणी गोविले ते तेथेची नाडिले. प्रपंचना परमार्थ साधिले येवोनिया नरजन्मा. शब्दविषयी मृग सापडला पारधियाने तो तोडोन नेला. देही असता भांबावला शब्दविषयी. स्पर्शविषयी मृग सापडला कठीण पण तो विसरून गेला. स्पर्शविषयी भृंग सापडला कठीण पण तो विसरून गेला. भुलोन कमल स्पर्शाला मध्येच सापडला. तैसेची रूप रस गंधी अडकोनी विषय छंदी. जो भुलला ये संधी प्रपंची वर्तता. तो इहलोकी ना परलोकी मुकला सर्व सुखासी. या लागी विवेकेसी प्रपंचे वर्तावे. जे हे पंचविषय निर्मिले ते एका स्त्री देहाते झाले. भोगता सुख पावले इंद्रियद्वारे. ये इंद्रियाची आवडी ऐसी सर्व सुख भोगावे कामिनीसी. येवोनिया नरदेहासी अन्य सार्थक काय असे. स्त्री रूप डोळा देखावे स्त्रीगान कानी ऐकावे. स्पर्शे स्त्री ते आलिंगावे ऐसी आवडी अंतरी भो. जिव्हे मधुर रस सेवावे पाये स्त्री घरा जावे. ऐसे ऐसे करावे भावे इंद्रिय आवडी. म्हणून इंद्रिय करोन स्वाधीन राहावे स्त्रियापासून दूर जाण. एकांती लोकांती ही पाहण स्त्रियेसी भाषण करो नये. जैसे धनाते देखोनी व्यवसी
धाव घेई एक सरसी, तैसे स्त्री देखो न सरसी, इंद्रिय धाव घेती. येथे श्रोतिया येईल संशय, कैसे करावे स्त्रियापासून दूर. प्रपंची वर्तता समोर दोन्ही चाक पाहिजे, ये ठाई लक्षण बोलिजे, ते परस्त्री ठायासी आले. स्वस्त्री लागी अन्य बोलिले, शास्त्री लक्षण वेगळे, स्वस्त्री भोगी ते ठाई मानावी धर्मपत्नी. एरवी माता भगिनी जाणोनी, तैसी वर्तावे, परधन परकामिनी, परमार्थी विटाळ माना दोन्ही. स्वस्त्री ते कामापुरते भोगोनी, रत रहा परमार्थी. जया लागी ये साधले, तया अंगी वैराग्य येईल, तेने परमार्थ धन जोडिले. प्रपंची वर्तता वैराग्य साधावयावरी, न लगे जाणे वनांतरी. प्रपंची वर्तता ऐशी परी, वैराग्य हाता येईल, काय करावे मठात राहिली, परिवासना चौगुणी वाढली. दृष्टी विषयी नाही निमाली, कैसे साधेल वैराग्य. जयाचा विवेक धड नाही, तयासी कैसे लाभेल काही. विवेक वैराग्य जेथे नाही, शांती सुख कैसे तेथे. म्हणून यावया शांती, विठ्ठला आठवा निषेदिनी. चित्ती सर्व भार घालोन त्यावरती, प्रपंची वर्ता आनंदे. विठ्ठल नामाचे महात्म्य जगी असे विख्यात, ते तुम्हा सांगतो प्रख्यात, जे बोलले पुराणी. विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे, पर्वत जळती पापाचे, नाचले तेथे कळीकाळाचे. ऐसे महात्म्य जगी असे सर्व, मंगलातीत मंगलदायक. विठ्ठल नामसे एक, हे जाणून त्र्यंबक हृदयी ध्यातो निरंतर. जयामुखा विठ्ठल नाम आले, तया भाग्या पार नुरले, सर्व कल्याण तया लाभले. विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे, जया ठाई विठ्ठल नाम घोष चाले, तेथे सर्व दोष पावन झाले. सर्व शुभकारक लाभले तया नरा, धर्म अर्थ काम मोक्ष. विठ्ठल नामे प्रत्यक्षास, येवोन लागती चरणास. महिमान प्रतापे, म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणावाचे, हृदयी स्मरा तया साचे. येवोन अन्य साधनाचे, न चले येथे काही. ऐसे मल्ला बोधतसे, बोधोन सन्मार्ग दावितसे. सन्मार्ग दावोनी जनाते, नित्य नेम सारतसे. कोणा साधन मार्ग दावी, कोणा भजन मार्ग दावी, कोणा सिद्धी दावी अधिकारा नुरूप. पारंपारिक नित्यनेम आचरतसे सप्रेम. आषाढी कार्तिकेचा नेम, येता निघे पंढरीसी. समागमे घेवोन जन, पंढरी जाय नेमान. पंढरीचे महिमान सांगे सर्व लोकाप्रती. जगी उदंड क्षेत्रे असती, परी सरनये क्षेत्राप्रती. ऐसे पंढरी महात्म्य संती, वर्णियले पुराणी. काशी क्षेत्र पुरी बोलिजे, तरी काय सर्व मोक्ष पावेल. मणिकर्णिका घाटी देह त्यागिले, तयासीच मोक्ष साधेल. सप्तपुर्यात मोक्षकारक सती, चार धामे विख्यात दिसती. परी न्यून असे सर्वाप्रती, काहीतरी तेथे. गया प्रयाग क्षेत्री जायजे, प्रथम उपवास कीजे. डोईस मुंडन कीजे, पिंड तर्पण कराया. बद्री केदार जरी चढण्या वगडगिरी. प्राशन करा उदक करी, मोक्षकारक देहाते. ऐसा सर्व क्षेत्रीचा नेम, करी देहासी ताडन. परी एक क्षेत्राचे साधन, अन्य क्षेत्री लाभेना. करोणी चंद्रभागे स्नान, घ्यावे पुंडलिक दर्शन. सव्यतयासी घेवोन जावे महाद्वारी. सहज सोपा येथीचा विधी, न लगे दंडन मंडन काही. साधावी हरिकथा समयी, इतर साधना सांडोनी. पंढरी संताचे माहेर अनुपम, देवभक्ताचा होय संगम. उघडतसे गुरु गम्य ये स्थळी, म्हणून जन्मासी आलिया एक वेळा जाईजे पंढरिया. तू होसी सर्व सुखिया, पंढरी महिमाने. परब्रह्मीचे हे बीज आणिले पुंडलीक सहज. तो नयनी पाहता विठ्ठलराज, समाधी सुख लाभे. म्हणून त्वरा करा सारे, एक वेळ पंढरपुरा जारे. पुन्हा न याल संसारे, नेत्री सुख घेता विठोबाचे. ऐसे महात्म्य सांगोन येरा, नेमे येई पंढरपुरा. सारोणी विधी सारा, येई रावळा भीतरी. जावोन रावळा भीतरी, विठ्ठल मूर्ती पाहे गोजिरी. आलिंगोनी समचरणी, दृढ मिठी मारत असे. ब्रह्मीचा हा पुतळा, लावण्य प्रभा आगळा. पूर्व सुकृते आम्हा जोडला, श्री गुरुकृपे.
भक्त पुंडलिके थोर उपकार केले, जड मुढ तारले, जन उद्धराया उभे केले, विठ्ठल परमात्मे. या विठ्ठल मूर्ती लागी, दर्शन इच्छितात योगी, ऋषी सनकादिक त्यागी, या विठ्ठला कारणे. हे हरिहराचे चिंतन, ते उभे असे पंढरी जान, ते पुंडलिकाचे धन, उपयोगी आले सर्वाचे. विठ्ठल मूर्ती पाहण्या लोचनी, शीनताती ऋषीमुनी. जपतप व्रताचरोणी कुणी, हे साधावया लागी. ऐसे विठ्ठल मूर्तीचे महात्म्य, वर्णवेना वेदादी देवास. म्हणून तनुमन जीव प्राणास, अर्पण करा तयासी. विठ्ठल वर्णवेना वाचे, हे ठेवणे परब्रह्मीचे. वर्णावया मज पामराचे, सामर्थ्य काय असे. देह तो घडला रजस्वलाचा, वरती चर्म पांघरविला साचा. परी तुझा नाम महिमान वाचा, पडता पवित्र तो होय. चामाची या एका अक्षरा, राजाज्ञा देखोन जन देती मान. तैसा तुझे नाम महिमान, आम्ही तरावे जगी. पारंपारिक सेवा पडली पदरी, या लागी आठवितो तूच हरी. नसता आम्हा अभाग्या करी कोण त्रास, म्हणून नाम भरवसे वरे. देह यात्रा चाले खरे, नाही तरी काय बरे मज पामराचे. या लागी विनंती तव पायी, माझी सेवा घेई विठाई. गुरुदास म्हणून मी स्वये, करोन ठेवी या मुढा लागी. जन्मोजन्मी मागतो दान, मज देई संतापायी ठाण. तेथे गाईन तुझे गुणगान, सेवा भावे करोनिया. ऐसी करोणी प्रार्थना, प्रेमे आलंगोनी पंढरीच्या राणा. प्रेमे वंदोन चरणा, मागुती निघे. येवोन गुरुगुंडा मठासी, साष्टांग नमोन तयासी. प्रार्थितसे गुरुरायासी विनम्र भावे. गुरुराय अन्याय क्षमा करी, तुझी सेवा झाली जयशापरी. पावन करी तैशा परी, हेच मागतो. दृष्टी लोपली अर्थी, या लागी सेवा होय परार्थी. लक्ष देवोनी भावार्थी, पावन करी देहाते. ऐशा परी प्रार्थोनी, राहे कबीर हविले येवोनी. गोपाळपुरी काला करोनी, परत निघे आनंदाने. प्रतिवर्षी वारीसी, यावे पंढरपुरासी. नेत्री पाहोन मूर्तीसी, प्रेमे आलिंगन देतसे. प्रेम भावे आठवोनी, मनी अष्टभाव अंगी दाटोनी. प्रेमे सदगद होवनी, वैकुंठपतीसी पहावे. भावाचा भुकेला सवंगडी, भाव देखोन घेई उडी. भक्तासाठी कडोवी कडी, घेता लज्जान वाटे. केव्हा माझे भक्त भेटतील, हृदयीचे गुह्य फेडतील. त्यांच्या समागमे फिटतील संदेह मनीचे. देवा भक्ताची आवडी, भक्ता देवाची आवडी. ऐसी एकमेका सांगडी, जोडली असे. मल्ला अनंत जीवा उपदेशिले, पंढरी महात्म्य सांगितले. विठ्ठल मूर्तीचे महिमान वर्णिले, धर्मशास्त्रे धरोणिया. परी अज्ञाने जीव भ्रमले, बहिरिया पुढे गायन केले. काय करावे सुकृत ओढले अज्ञ जीवाचे. संता घरी सर्वामान, रंक असो की धनवान. पशुपक्षादिकास मान, संता सारखाची. पुत्राचा कळवळा नये बापा, तो कळवळा येई संता. म्हणती सत्कर्म आचरता, सुकृत पदरी जोडो. परी जीव विषयी भ्रमले, गोड परमार्थ मुकले. जवळी असता चोरले आत्मसुख, मी माझे म्हणता बुडती. एकमेका कलह करती, कलह पावोनी अधोगती. पुनरपी जन्मा येती, पुन्हा संसारा पडती. परी आत्मसुखा न जाणती, ऐसे पाहोन जीवासी मल्ला म्हणी तळमळे. पाहोन जीवाची तळमळ, मल्लासी येतसे कळवळा. निज सुख प्राप्तीचा सोहळा, कैसा लाभे जीवासी. सर्व सुखाचे आगर, एक माझा रुक्मिणीवर. तो कृपा करिता सत्वर, जीवा सर्व सुख लाभे. म्हणून प्रार्थतसे विठ्ठला, पुंडलिक भावे ये ठायेसी आला. वैकुंठीच्या सर्व साक्षी उभविल्या, ये पंढरी नगरी. पुंडलिक भीर कावली विट दूर, तेथे तू स्वये तिष्ठसी रुक्मिणीवर. कर ठेवोनी कटेवर, विठ्ठल नामे शोभलासी. तू निर्गुण निराकार, भक्ता लागी झालासी साकार. साकार होनी साचार, भक्ता प्रेम सुख देसी. परी तुझा स्वभाव असे देवा, भक्ता देवोनी वैभवाचा ठेवा. झकवोन तयाच्या भवा, स्वस्थळी येवोन देसी. जुवा आधीच विषयी आवडी, तेथे कैसी लाभेल तुझी गोडी.
जेने जैसे कर्म जोडी तैसा तू पुरविता, जीवाच्या कर्मदशे तूज पावने अशक्य भासे. ऐसिया नरासी सहाय्येसे तीर्थक्षेत्रे नाम, करावया जीवाचे उत्थान निर्मियले पंढरी स्थान. तैसेची येथील सर्व महिमान, मम गुरु गृहे अवसे उभवावे. पंढरीचे परब्रह्म जान, ते स्वये तिष्ठोन इये स्थान. करी जीवाची सोडवन ये भव चक्रातोनी, भोळे भाविक भक्त असती ते येथवरण पावती. या लागी तूच पावोनी अवसा मागुती, उद्धार करी जड जीवा. ऐसे उभयताचे वचन झाले, विठ्ठल मल्लासी बोलले. वय 5-2 झाले, येईन तव ग्रामासी. भक्तप्रिय मज असती तयाच्या पुरती वचनाची, करण्या आलो साची निर्गुण रूप सोडोनी. भक्ता लागी मी साकार झालो, भक्ता लागी दशावतार पावलो. परी भक्त मनोदय पुरवलो, भक्ती प्रेमा भुलोनी. म्हणोनी मी स्वये उभा राहीन तुझे दारी, ऐसे बोलले श्रीहरी मल्ला प्रति त्रिवार. ऐसे पंढरीचे क्षेत्री वचन झाले असे निश्चिती, तव 15 वयस्थिती मल्लाची असे. पुढती सवा प्रमाणावरती, विठ्ठल येती मल्ला गृहाप्रती. ते ऐश्वर्य वदेन निश्चिती तुझेची कृपे. तुमची या कृपे जोडले, आम्रफल हे फळासी आले. गोडी चाखिता भले, कृपेसी पात्र जाहलो. तेने कृपा वरदाने बदे गुरु सोहळे. विठ्ठल आवसे ग्रामासी पातले. पुढील प्रसंगी रंगनाथ भक्तीचा भुकेला, गुरुचरित्री रंगला. गुरुवद्वी तोच वदला स्वांत सुखे. इति श्री पार्वती सूत रंगनाथकृत श्री गुरु वीरलीलामृत ग्रंथ षडविंशाध्याय संपूर्ण. तत्सत कृष्ण.